नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 15 मे रोजीचं करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। जर तुम्ही सिरीज डेली बघत असाल तर आताच लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लेक्चरचे डेली नोटिफिकेशन येत जातील। बघा मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी मुख्य परीक्षेसाठी 2 बॅच सुरू केलेले आहे। राज्यसेवा प्रिलिमसाठी विजयश्री बॅच आणि राज्यसेवा प्री मेन्स इंटरव्ह्यूसाठी फाउंडेशन बॅच। यानंतर जर बघितलं कंबाईनसाठी सुद्धा आपण फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे। कंबाईन मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच, त्याचबरोबर ग्रुप सी ची आता पूर्व परीक्षा होणार आहे त्यासाठी विजेता नावाची रिव्हिजन बॅच आणि लक्ष्य बॅच, या 2 बॅचेस आपण सुरू केलेल्या आहे। या सगळ्या बॅचेस मध्ये रिव्हिजन बॅच वगळता नोट्स टेस्ट सिरीज सगळ्यांचा समावेश असणार आहे। फाउंडेशन बॅच मध्ये एनसीईआरटीच्या नोट्स, एनसीईआरटीचे लेक्चर आणि स्टेट बोर्डचे लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील। तुम्हाला या सगळ्या सब्जेक्टच्या नोट्स ज्या आहे तर त्या बॅचेस मध्ये बघायला मिळेल। या नोट्स तुम्ही सेपरेट नोट्स पॅकच्या स्वरूपात विकत सुद्धा घेऊ शकता। बघा, अभ्यास मित्राचं ॲप्लिकेशन जे आहे ते यासाठी तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, टेलिग्राम चॅनल आणि इन्स्टाच्या पेजला फॉलो करायचं आहे। सुरुवात करूया आजचं लेक्चर 15 मे ला। बघा मित्रांनो, मे 2025 मध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नालसाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नालसा म्हणजे नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी। आता नालसा बद्दल तुम्ही ऐकलंय की नाही मला माहित नाहीये, पण एकदम महत्त्वाची संस्था आहे, यावर आपल्याला राज्यसेवेमध्ये क्वेश्चन सुद्धा येऊन गेलेला आहे। नालसा काय आहे तर बघा मित्रांनो, आपल्याकडे लोक अदालत नावाची एक संकल्पना आहे। लोक अदालत, लोक अदालत समजून घ्या। तुम्हाला एखादा समजून घ्या, तुमचं कोणासोबत भांडण झालंय आणि तुम्हाला तो खटला जो आहे तो फास्टरित्या सॉल्व्ह करायचा आहे, तर तो खटला जो आहे तो लोक अदालतीमध्ये घेऊन जायचा। तिथे काही न्यायाधीश आणि समाजसेवक असतात, तर ते तुमच्या दोघांचं म्हणणं ऐकतात आणि तुमचा खटला तुम्हाला तिथंच न्याय निवाडा करून टाकतात। यामध्ये आपल्याला न्यायाधीश वगैरे बघायला मिळतात। म्हणजे फास्ट उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या भानगडीत न पडता फास्ट जो काही खटला आहे तो लाखोंच्या स्वरूपात खटले जे आहेत या लोक अदालतीमध्ये दरवर्षी सॉल्व्ह होताना आपल्याला बघायला मिळतात। तर यासाठी नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि यांच्या मार्फतच लोक अदालत दरवर्षी एक 3-4 वेळा आयोजित करण्यात येते। आपण जर बघितलं तर 1987 ला या संबंधित कायदा करण्यात आला होता नालसाशी संबंधित, आणि ही एक वैधानिक संस्था आहे। कशी आहे? वैधानिक संस्था आहे। संस्था इम्पॉर्टंट आहे म्हणून सुरुवातीला याची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे। आता येऊया मेन प्रश्नावर। हिचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत हे नालसाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे। आपण जर बघितलं तिच्यासाठी कायदा 1987 चा आहे म्हणून ही एक वैधानिक संस्था आहे। वैधानिक संस्था आहे। हिची स्थापना 5 डिसेंबर 1995 मध्ये करण्यात आली होती। म्हणजे नालसा जी आहे ती 1987च्या कायद्या 1987च्या कायद्याअंतर्गत, कायदा कधीचा 1987च्या कायद्याअंतर्गत तिची स्थापना 5 डिसेंबर 1995 मध्ये करण्यात आली होती। ठीक आहे, तर एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला या संस्थेविषयी माहित असली पाहिजे। मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत जे आहे ते अध्यक्ष आहे। आता मेन अलीकडे ज्या महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत त्या आपण बघून घेऊया। आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर कोण बनल्या? पूनम गुप्ता। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक कोण बनले? सोहनी राजोला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिव कोण बनल्या? निधी तिवारी। इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष बनले छल्ला श्रीवानसुलू शेट्टी। पहिल्या महिला कायदा सचिव कोण बनल्या? अंजू राठी राणा। आपण जर बघितलं तर रिझर्व्ह बँकेमध्ये कार्यकारी संचालक म्हणून अजित रत्नाकर जोशी यांची नियुक्ती करण्यात आली। संरक्षण खात्याचे प्रमुख नियंत्रक कोण बनले? डॉक्टर मयंक शर्मा। सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचे 11वे अध्यक्ष कोण बनले? तुहिनकांत पांडे। रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष बनले एन चंद्रशेखरन। सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक बनले अमृत मोहन प्रसाद आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन सीएमडी बनलेले आहे डी.के. सुनील। बघा दुसरा क्वेश्चन, मे 2025 मध्ये संपूर्णपणे सौर ऊर्जेद्वारे चालवली जाणारी भारतातील पहिली विधानसभा कोणती असेल? तर संपूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर करून चालवली जाणारी जी भारतातील पहिली विधानसभा आहे ती आहे दिल्लीची विधानसभा। कोणती विधानसभा आहे? दिल्ली विधानसभा। मग आपण जर बघितलं तर 12 मे 2025 रोजी लेफ्टनंट गव्हर्नर व्ही.के. सक्सेना आणि मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी विधानसभेच्या संकुलामध्ये 500 किलोवॅट क्षमतेचं जे सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे। हा प्रकल्प 45 दिवसांमध्ये कंप्लीट होण्याची अपेक्षा आहे आणि त्यानंतर दिल्ली विधानसभा ही भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा ठरणार आहे। म्हणजे अजून झालेली नाहीये,
पण ती बनणार आहे येत्या 45 दिवसांमध्ये. यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन 2025 कधी सेलिब्रेट केला जातो? तर वनस्पतीच्या आरोग्याविषयीचा दिवस जो आहे तर तो 12 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. आता आपण जर बघितलं तर वनस्पतीला काय होत असतात मित्रांनो, वेगवेगळे आजार होत असतात आणि हे जे वेगवेगळे आजार याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस जो आहे तर तो सेलिब्रेट केला जातो. जसं की रेड रॉट, त्यानंतर टिक्का, या आजाराविषयी तुम्ही ऐकलं असेल. मग आपण जर बघितलं, आता कापूस जर बघितला तर कापसावर बोंडाळे येते, जो काही ऊस बघितला तर ऊसावर तुम्ही अशी लाल कलरची चीर बघितली असेल. तर या आजारांविषयी जास्तीत जास्त माहिती वाढवण्यासाठी 12 मे हा आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. आता हा पहिल्यांदा 12 मे 2020 मध्ये सेलिब्रेट करण्यात आला होता आणि आता 2025 मध्ये आपण जर बघितलं तर याची थीम आहे द इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट हेल्थ इन वन हेल्थ. पुढील क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये कोणत्या देशाने शरिया कायद्याचे पालन न केल्याबद्दल चिंता व्यक्त करून बुद्धिबळावर तात्पुरती बंदी घातली आहे? तर बघा मित्रांनो, अफगाणिस्तानने बुद्धिबळावर बंदी घातलेली आहे. आता अफगाणिस्तानचं काय म्हणणं आहे की ते शरिया जो कायदा आहे तर त्यानुसार देश चालवतात. मग त्यांचं म्हणणं आहे की शरिया कायद्यामध्ये जुगार जो आहे तर त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे शरिया लॉ मध्ये. मग बुद्धिबळ हा खेळ जो आहे तो त्यांच्यामध्ये एका प्रकारचा काय आहे, जुगारच आहे, म्हणून त्यावर अफगाणिस्तान सरकारने बंदी घातलेली आहे बुद्धिबळावर. यानंतर पुढे जाऊया, अफगाणिस्तान आशिया खंडामधील एक देश आहे, आपल्याला माहिती आपला शेजारीचे. काबूल राजधानी आहे, अफगाणी चलन आहे, संसदेचं नाव आहे शुरा. मित्रांनो तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो इथं, भारत आणि अफगाणिस्तानमध्ये जी सीमा आहे तिचं नाव काय आहे? कोणत्या समूहाने छत्तीसगडमध्ये खाणकामासाठी भारतातील पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रक लॉन्च केला आहे? तर बघा मित्रांनो, अदानी समूहाने छत्तीसगडमध्ये त्यांनी एक खाणकाम सुरू केलेलं आहे. तर त्यामध्ये जे ट्रक सुरू केलेले आहे तर ते हायड्रोजनवर चालणारे ट्रक सुरू केलेले आहे. त्यांनी अशोक लीलँड नावाच्या कंपनी सोबत भागीदारी करून हा हायड्रोजन पॉवर ट्रक जो आहे तर तो बनवलेला आहे. आपण जर बघितलं तर गारे पाल्मा 3 नंबरची जी खाण आहे त्या खाणीमधून जे काही खाणकाम तिथे चालू आहे तर त्यामधील जे काही सामान आहे ते लोड करण्यासाठी 40 टनापर्यंतची क्षमता असणारा भारतातील पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रक त्यांनी लॉन्च केलेला आहे. एकदा हायड्रोजन भरल्यानंतर 200 किलोमीटर अंतर हा कापू शकतो. यामुळे काय होणार आहे तर भारताचं हायड्रोजन मिशन आणि शून्य कार्बन उत्सर्जन जे मिशन आहे तर त्याच्या दिशेने एक पाऊल पडणार आहे. या प्रकल्पात अदानी समूहासोबत अशोक लेलँड आणि इतर भारतीय आंतरराष्ट्रीय ऊर्जा तंत्रज्ञान कंपनी सुद्धा भागीदार आहे. 6वा क्वेश्चन, केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मे 2025 मध्ये भारत बौद्ध केंद्र कुठे सुरू केलं? तर भारत बौद्ध केंद्र जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. भारत बौद्ध केंद्र जे आहे मित्रांनो तिथे भारतीय संस्कृती, भारतीय नृत्य, भारतीय नाटक याविषयी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात. आपले ऐतिहासिक साहित्य जे आहे ते बघायला मिळतं भारत बौद्ध केंद्रामध्ये. त्याचं उद्घाटन 10 मे 2025 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलं होतं. भारताच्या सांस्कृतिक आणि सभ्यतेचा वारसा वाढवण्याच्या उद्देशाने हा निर्णय जो आहे या केंद्राची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे. इथं भारतीय कला, संगीत, इतिहास, तत्वज्ञान, अध्यात्म यावर आधारित पुस्तकं आणि संशोधन आपल्याला बघायला मिळतं. 7वा क्वेश्चन, कोणता देश आपल्या राष्ट्रीय पर्यटन धोरणात अधिकृतपणे क्रिप्टो पेमेंट सिस्टम समाविष्ट करणारा पहिला सार्वभौम देश बनला आहे? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये काय चालतं, UPI चालतं. मग आपण जर बघितलं तर बायनान्स नावाचं एक ॲप आहे ज्यामध्ये आपल्याला क्रिप्टो करन्सी बघायला मिळते. मग तुमच्याकडे बिटकॉइन असू द्या, डॉज कॉइन असू द्या, वेगवेगळे जे काही कॉइन आहे तर ते क्रिप्टो कॉइन जे तर ते तुम्हाला त्या ॲपमधून हँडल करता येतात. मग तुम्ही जे कॉइन विकत घेतलेले तर त्यानुसार स्कॅन करून आता तुम्ही पेमेंट करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला भूतानमध्ये गेल्यानंतर, आता हा निर्णय जो आहे तो भूतानने घेतलेला आहे. उद्या तुम्ही भूतानमध्ये गेला आणि तुमच्याकडं समजून घ्या की या बायनान्स नावाच्या ॲपमध्ये समजून घ्या की 5 डॉज कॉइन आहे आणि भूतानमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक वस्तू विकत घ्यायची आणि 5 डॉज कॉइन जे आहे ते 500 रुपयाचे, ती वस्तू 200 रुपयाची. तर तुम्ही काय करणार, तिथे स्कॅन करणार आणि तुमचे 2 डॉज कॉइन जे आहे ते कमी होणार. तर अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो भूतानने घेतलेला आहे. या निर्णयामुळे काय होणार आहे तर जगातली सगळे लोक जे आहे, आता ऑलमोस्ट बऱ्यापैकी लोक जे तर ते क्रिप्टो करन्सी यूज करतात आणि क्रिप्टो करन्सी जी आहे ती आता भारताचा रुपया जे ते भारतात चालतं
अमेरिकेचा डॉलर जो आहे ठीक आहे तो ऍक्सेप्ट केला तो, पण अमेरिकेमध्ये जास्त चालतो. म्हणजे जगामध्ये वेगवेगळ्या करन्सी आहे. रशियामध्ये रुबल आहे, आपण जर बघितलं तर इयन आहे, त्यानंतर युआन आहे. मग हे जे चलन आहे याला पर्याय म्हणून एकच करन्सी, क्रिप्टो करन्सी, मग तुम्ही काय करू शकता तर त्याद्वारे पेमेंट करू शकता, असा निर्णय जो आहे. आणि याच्यामुळे पर्यटनाला सुद्धा बूस्ट भेटन भूतानच्या. तर भूतान सरकारने हा बायनान्स पे आणि डीके बँक यांच्या भागीदारीने हा प्रकल्प जो आहे तो सुरू केलेला आहे. यानंतर स्वातंत्र्य लढ्यातील वीरांच्या स्मरणार्थ वीररथ पार्क कुठे बांधण्यात येणार आहे? तर नोएडा उत्तर प्रदेशमध्ये वीररथ पार्क जो आहे तो बांधण्यात येणार आहे. बघा इथं 32 स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा जो आहे या वीररथ पार्क या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. आपण जर बघितलं तर ऐतिहासिक ठिकाणी नोएडा, त्या ठिकाणी शहीद भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांनी काय केलं होतं, ब्रिटिशांच्या सैन्यावर हल्ला करण्याचं प्लॅनिंग केलं होतं. त्यामुळे त्या ठिकाणी वीररथ पार्क जो आहे तो बांधला जात आहे. या उद्यानात संग्रहालय असणार, हुतात्म्यांचे पुतळे असणार, माहितीचं प्रदर्शन केलं जाणार. मे 2025 मध्ये देशातील पहिलं भिकारी मुक्त शहर कोणतं बनलं आहे? तर भिकारी मुक्त शहर जे आहे तर ते मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मी म्हणतो आजच्या लेक्चरचा, इंदोर बनलं आहे. बघा मित्रांनो, इंदोरने मागे काय केलं तर कोणी भीक मागितली तर त्याच्यावर FIR करणार, आणि जर तुम्ही एखाद्याला भीक दिली तर त्याच्यावर FIR करणार. तर असा निर्णय घेऊन इंदोरने काय केलं, जे लोक भीक मागत होते त्यांना काम दिलं, आणि जे मुलं भीक मागत होते त्यांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. तर असा निर्णय इंदोरच्या महानगरपालिकेने घेतलेला आहे. तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे तर हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आपण जर बघितलं तर एका वर्षातच त्यांनी इंदोर शहराला भिकारी मुक्त केलेलं आपल्याला बघायला मिळतं. मध्य प्रदेश राज्यामध्ये इंदोर येतं. 1 नोव्हेंबर 1956 मध्य प्रदेशची स्थापना झालेली आहे. भोपाळ राजधानी आहे. मोहन यादव मुख्यमंत्री आहे. मंगूभाई पटेल राज्यपाल आहे. 55 जिल्हे आपल्याला मध्य प्रदेशमध्ये बघायला मिळतात. अमेरिका आणि चीनने मे 2025 मध्ये व्यापार युद्ध आणि टेरिफ विवादांमध्ये कुठे चर्चा सुरू केली आहे? तर अमेरिका आणि चीनने रिसेंटली जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये जी काही व्यापार युद्ध आणि टेरिफ विषयक चर्चा जी आहे ती सुरू केलेली आहे. या चर्चेनंतर अमेरिकेने जे काही चायनावर टेरिफ लावले होते ते 145% वरून 30% आणले, आणि चायनाने 125% वरून ते टेरिफ 10% आणले. तर 90 दिवस यावर विचार केला जाईल, आणि परत जर वाटलं की टेरिफ वाढवायची तर परत ते टेरिफ वाढवले जाईल. तर जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी ही चर्चा सुरू आहे. जगातील सर्वात लांब वन्य केळी प्रजाती कुठे आपल्याला सापडलेली आहे? तर जगातील सगळ्यात लांब वन्य केळी प्रजाती अंदमान निकोबार मध्ये सापडलेली आहे. आपण जर बघितलं तिची लांबी अंदाजे 4.2 मीटर एवढी सांगितली जात आहे. 8वा युनायटेड नेशन ग्लोबल रोड सेफ्टी वीक 2025 केव्हा साजरा केला जातो? तर कधी आणि केव्हा साजरा केला जातो? तर 8वा युनायटेड नेशन द्वारे राबवला जाणारा ग्लोबल रोड सेफ्टी वीक जो आहे तो 12 ते 18 मे या कालखंडात राबवला जातो. बघा मित्रांनो, जे रस्त्यावर चालणारे लोक आहे आणि जे सायकल चालवणारे लोक आहे तर त्यांना सुरक्षा देणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. आणि हा 8वा आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. या वर्षीची थीम आहे मेक वॉकिंग सेफ अँड मेक सायकलिंग सेफ, अशी थीम या वर्षीची आहे. जगभरात 25% जास्त रस्ते अपघात मृत्यूमध्ये पादचारी आणि सायकल स्वारांचा समावेश आहे. याचं प्रमाण कुठेतरी कमी करण्यासाठी हा जो वीक आहे हा सेलिब्रेट केला जातो, आणि यामध्ये अपघात होऊ न देणे यासाठी जे काही जनजागृती जी आहे ती केली जाते, लोकांना रूल रेग्युलेशन समजून सांगितले जातात. 2 टेस्ट क्वेश्चन आहेत तुमच्यासाठी. मे 2025 मध्ये देशातील पहिले भिकारी मुक्त शहर कोणतं बनलेलं आहे, आणि नालसाचे नवीन कार्यकारी अध्यक्ष कोण बनले आहे हे तुम्हाला सांगायचे. तुम्हाला जर सेशन आवडत असेल तर लेक्चरला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. MPSC राज्य सेवा परीक्षेसाठी आपल्याकडे 2 बॅच आहे. विजयश्री बॅच पूर्व परीक्षेसाठी आणि फाउंडेशन बॅच जी आहे तर ती मुख्य प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यूसाठी. कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे 2025च्या प्री मेन्स इंटरव्ह्यूसाठी. आणि कंबाईन यशस्वी बॅच जी आहे तर ती कंबाईनची ग्रुप बी ची एक्झाम आहे त्यासाठी आपण सुरू केलेली आहे. कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी आपण लक्ष्य बॅच आणि कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी आपण विजेता बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. दोन्ही गट क पूर्व परीक्षेसाठी जे पण विजेता बॅच रिव्हिजन बॅच आहे. या सगळ्या बॅचेसमध्ये रिव्हिजन बॅच वगळता नोट्स मिळेल, टेस्ट सिरीज तुम्हाला मिळेल. यासाठी तुम्हाला आपल्या अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. टेलिग्राम चॅनल आणि इंस्टा पेजला फॉलो करायचं आहे. थांबूया मग आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.